हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? पहिली गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड अजिबात सुद्धा नाही. मी ज्या शॉपमध्ये खरेदी करते नेहमी, तिथून मला कोणत्या साड्या आवडल्यात आणि त्याच मी फक्त शेअर करत असते. मागचा व्लॉग जो होता ना, त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या साड्या शेअर केल्या होत्या. म्हणजे त्यातल्या काही आवडल्या होत्या मला, पण काही आवडल्या नव्हत्या. तर तरीही मी त्या शेअर केल्या होत्या, कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगळी असते. पण या ब्लॉगमध्ये मी फक्त आणि फक्त मला ज्या साड्या आवडल्यात ना, तर त्याच मी शेअर करणार आहे. त्या ओपनही करून दाखवणार, कारण काही लोकांची अशी अपेक्षा होती की मी ओपन पण करून दाखवावं आणि त्याचे ॲक्च्युली रिव्ह्यू पण तुमच्यासोबत शेअर करावे. काही साड्या मी विकत घेऊन आलेली आहे आणि तर त्या मी त्या एक्झॅक्टली मी कोणत्या साड्या विकत घेतल्या. आणि त्यासोबतच संक्रांत आता खूप जवळ आहे आणि संक्रांतीमध्ये आपल्याकडे पद्धत असते की वाण लोकांना देण्यासाठी. तर त्या वाणासाठी एकदम छोटे छोटे क्यूट आयडियाज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. खूप मोठा ब्लॉग मी बनवलेला नाही त्यासाठीच, कारण तुम्हाला टू द पॉईंट ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना, त्याच मी तुम्हाला देऊ शकेल. तर त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणतीही साडी आवडली ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या डिटेल्स देते. तुम्हाला कशी ऑर्डर करायची, तुम्हाला एक कॉन्टॅक्ट नंबर देईल. तिथं जर तुम्ही तुमच्यापासून हा जो ॲड्रेस आहे तो तुमच्यापासून खूप जवळ असेल, तर तुम्ही डायरेक्टली शॉपला जाऊन ती खरेदी करू शकता, कारण ऑफर चालूच असतात. त्यामुळे हा व्हिडिओ जरी तुम्ही संक्रांती झाल्यानंतर जरी बघत असाल ना, कारण आता सध्याचा जो सीझन आहे ना, तो लग्न सराईचा आहे. त्यामुळे नेहमी ना कोणाला काही ना नवीन खरेदी करण्याची गरज लागतच असते. त्यामुळे शॉपला नक्की भेट द्या. म्हणून मी फर्स्ट टाइम सांगितले की हा व्हिडिओ अजिबात स्पॉन्सर्ड नाही, ही माझी स्वतःची चॉईस आहे. आणि चला, अजिबात आपण टाइमपास न करता व्लॉगला सुरुवात करूया. पहिली जी साडी आहे ना, तर ती स्ट्रिप्सची साडी अशी कर्व्स स्ट्रिप्स आहेत त्याच्यावरती, तर ती ₹1300 आहे. याच्यामध्ये बघा हे एवढे सगळे कलर्स आहेत. तुम्हाला फक्त ओपन करून दाखवते. जास्त मोठे त्याच्यावरती डिझाइन बिलकुल सुद्धा नाही आहे. पूर्ण साडीमध्ये हे स्ट्रिप्स आहेत आणि त्याच्या एकदम एंडला ना असं फ्लोरल फ्लोरल अशी डिझाइन आहे आणि ही सगळी गोल्डन प्लेटेडमध्ये आहे. तर ही ब्लू कलर आहे ना, त्याच्यावरती ही गोल्डन प्लेटेडची जी डिझाइन आहे ना, खरंच छान दिसते. तर त्याच्यामुळे मी ही तुम्हाला ओपन करून दाखवलेलं. तर त्याच्यामधला जो दुसरे कलर्स आहेत ना, जसं की ही थोडासा अबोली कलर आहे आणि तो जो चॉकलेटी कलर आहे ना, त्याच्यामध्ये खरंच खूप छान दिसतो हा कलर. दुसरी जी साडी आहे ना, तर ही आहे एकदम छोटे-छोटे स्मॉल रोजेस आहेत त्याच्यावरती आणि मध्ये-मध्ये जी डिझाइन आहे ना, ती पण गोल्डन प्लेटेडच आहे. या साडीमध्ये पण हे जे गोल्डन प्लेटेड जे वर्क केलेलं आहे ना, तर खूप छान दिसतं. तर ही साडी तुम्हाला भेटेल ₹1800 मध्ये. याच्यामध्ये 4-5 कलर आहेत, जसे की मोरपंखी आहे, ग्रीन आहे, अबोली आहे, बेबी ग्रीन पण आहे आणि पर्पल आहे. याच्यातला जो पर्पल कलर आहे ना, तर तो मी घेतला ऑलरेडी आणि हा जो ग्रीन आहे ना, खरंच खूप छान दिसतो कलर. जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. तिसरी जी साडी आहे ना, तर ती याच्यामध्ये ना, ही जी साडी आहे, या साडीच्या वरती जे धागे असतात ना, तर ते धागे त्या मॅचिंग तुमच्या ब्लाउजवरती आहेत. ऑलमोस्ट प्रत्येक साडीवरचा जो ब्लाउज आहे ना, तो सेमच आहे. फक्त त्याच्यावरचे जे धागे आहेत ना, जसं की तुम्ही इथं बघू शकता, की ही ब्लू साडी आहे, तर त्याला ब्लू धागे आहेत आणि ही साडी घातल्यानंतर पण खूप छान दिसते. साडी अगदी खूप जास्त अशी फॅन्सी नाही, पण त्याचा जो ब्लाउज आणि कलर कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामध्ये मुळे हेच खूप छान दिसते. ही साडी फक्त तुम्हाला भेटणार आहे ₹1260 मध्ये आणि ह्याचे 4 कलर्स आहेत बघा. हे सगळे याच्यामधले जे आहेत ते 4 कलर्स आहेत. पिवळा आहे, एक थोडंसं ब्लूइश आहे, पिंक आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघू शकता तुम्ही सगळे त्याचे जे साडीचा जो कलर असेल ना, तर त्याच्यावरती ते त्याचं धाग्यांमध्ये त्याचं काम आहे. थोडासा असा पर्पल कलर एक आहे आणि हे जे साड्या आहेत ना, त्या असं कुठेतरी थोड्या छोट्याशा कार्यक्रमाला वगैरे जाताना छान दिसतात. म्हणून मी तुम्हाला ह्या शेअर करते. तिसरी जी आहे ना, ती साडी थोडीशी अशी ॲब्स्ट्रॅक्ट ह्याच्यामध्ये आहे, डिझाइनमध्ये आहे आणि याच्यामध्ये पण 4 कलर आहेत. तुम्हाला ही साडी भेटेल ₹1920 मध्ये. याच्यामध्ये पण जे हे अबोली, ग्रीन म्हणजे थोडंसं मोरपंखी वगैरे असे कलर्स आहेत. ह्या सगळ्या साड्यांचे जे कलर्स आहेत ना, ते इतके छान दिसतात उठून. तुम्ही जर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की मोबाईलमुळे किंवा असं, पण याचा जो कलर आहे ना, जो व्हिडिओमध्ये जसा दिसतो एक्झॅक्ट तसाच त्याचा कलर आहे आणि खरंच छान दिसतो. याच्यामधला मला स्पेसिफिकली आवडलेला कलर कलर म्हणजे तो ग्रीन जो आहे तो आणि जो मोरपंखी आहे तो. त्याच्यानंतर चौथी साडी ही जरा थोडीशी हेवी आहे आणि फंक्शनल साडी आहे. ही तुम्हाला त्याचा जो बॉर्डर आहे ना, बॉर्डरला त्याच्या खडे आहेत आणि म्हणजे स्वतःचं लग्न असेल किंवा एखाद्या एकदम घरातलं लग्न असेल ना, तर त्या घरामधल्या लग्नामध्ये घालण्यासाठी ही साडी खूप छान आहे. पूर्ण साडी अगदी प्लेन आहे. प्लेन म्हणजे याच्यावरती असे खडे वगैरे लावलेले नाहीत. पण पूर्ण साडी भरीव आहे आणि बॉर्डरलाच फक्त खडे आहेत. मग याच्यामध्ये ना असा हा थोडासा अबोली कलर आहे. थोडासा रिफ्लेक्शनमुळे तो पिंक दिसतोय. पण असा हा अबोली कलर आहे आणि याच्यामध्ये 3 कलर आहेत. म्हणजे थोडासा ऑरेंज एक आहे, येलो एक आहे. ही साड्या ओपन करून मी तुम्हाला दाखवतेच. तर ही साडी तुम्हाला भेटणार आहे ₹2700 मध्ये.
तर ह्याच्यामधले जे कलर्स आहेत ना, तर ते खरंच छान दिसतात. त्याच्यामधला मला स्पेसिफिकली आवडलेला कलर म्हणजे हा ऑरेंज कलरचा. ते खरंच खूप छान दिसते. बघा याचा फक्त जो काठ आहे ना, काठाला याच्या खडे आहेत आणि जो आतमध्ये आहे ना, ती संपूर्ण साडी अशी प्लेन आहे. जसं तुम्ही रिफ्लेक्शन चेंज होईल ना, तर ते खडे आणि त्याचा जो कलर आहे ना, ते ट्विन्समध्ये कलर आहे, तर तो खूप छान दिसतो. तर हे बघा मी तुम्हाला ही ग्रीन साडी पण एकदा ओपन करून दाखवते. ग्रीन साडीमध्ये पण बघा आतमध्ये थोडेसे खडे आहेत. पण दिसायला किती सुंदर दिसते बघा. ह्याचा जो पदर आहे ना, पदराला थोडी जास्त जी डिझाइन आहे ना, त्याच्यामध्ये हे खडे लावलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की हे खडे निघत नाहीत, म्हणजे मशीन वॉशेबल आहे आणि जर तुम्ही ड्राय क्लिनिंगला वगैरे देणार असाल ना, तर मग तर अजिबातच हे मिळणार नाही. आणि हा जो आहे ना, तो पूर्ण प्लेन कलरचा तो आहे त्याचा ब्लाउज आणि साडी घातल्यानंतर खरंच खूप चुपून बसणार आहे. तुम्ही एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही. त्याच्यामध्ये बघा हे सगळे मी तुम्हाला कलर ओपन करून दाखवते. हे थोडासा येल्लोइश कलर आहे, हा ब्लू कलर आहे आणि हा ऑरेंज कलर आहे. हे साड्या खरंच खूप छान दिसतात आणि अजिबात सुद्धा हेवी नाही आहेत. म्हणजे अ, जास्त काही असं भरगतचं काम त्याच्यावर नसल्यामुळं ना खूप सॉफ्ट आहेत. त्याच्यानंतर 5वी जी साडी आहे ना, तर ती आहे काठपदरमध्ये. ह्याच्यावरती अगदी कमी प्रमाणात एकदम छोटे-छोटे नाजूक अशी बुट्टी आहे आणि काठ आहे नॉर्मल. मिनी काठपदर साडी आपण याला म्हणू शकतो. मला या साडीची किंमत काय असेल ना, मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. कारण मला मला पण उत्सुकता आहे, की साडीची किंमत किती असायला पाहिजे होती. तर मला कमेंट करायला अजिबात सुद्धा विसरू नका. ही जी साडी आहे ना, तर ही सुद्धा मी विकत घेतलेली आहे आणि याचा काठ मला मला अशा खूप भरगच्च अशा साड्या आवडत नाहीत. त्याचा जो काठ असतो तो छोटा असला पाहिजे होता आणि जो पदर आहे ना, पदर खूप छान असायला हवा, ही माझी स्वतःची एक्स्पेक्टेशन्स असते. तर त्यामुळे मी ही साडी विकत घेतलेली आहे. या साडीला मॅचिंग म्हणून असं काही नाही, पण मी हा ज्वेलरी बॉक्स विकत घेतलेला आहे. या तर हा आहे एक ज्वेलरी बॉक्स आणि याच्यामध्ये हे सगळे एवढे कलर्स आहेत आणि हे सगळे कलर तुम्हाला 7 ते 8 कलर्स आहेत. तर हा छोटा पाऊच तुम्हाला भेटेल ज्वेलरी बॉक्सचा ₹110 जो छोटासा पाऊच दिसतोय ना, तो तुम्ही कुठे भाजी वगैरे आणण्यासाठी घेऊन जाऊ शकता. तर तो संक्रांतीच्या वाणासाठी खरंच चांगला ऑप्शन आहे. याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स आहेत. हा ₹128 ला तुम्हाला मिळेल. ह्याच्यामध्ये बघा एवढे सगळे कलर्स आहेत. तुम्ही जर शॉपमध्ये भेट दिली ना, तुम्हाला अजून भरपूर व्हरायटीज भेटतील. तर हे सगळे याच्यामधले हे कलर्स आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे ना, तर हा छोटासा मिनी वॉलेट आहे. हे हे वॉलेटमध्ये बघा तुम्ही छोटंसं म्हणजे तुम्ही कॉइन्स वगैरे असतात तर तेही ठेवू शकता आणि साईडला तुमच्या नोट्स किंवा एखादं कार्ड वगैरे पण तुम्ही कॅरी करू शकता. ते एकदम छोटंसं आहे, क्यूटचं आहे. याची प्राईस आहे ₹100. तुम्हाला याच्यामध्ये एवढे सगळे कलर्स भेटतील. त्याच्यामध्ये पण थोडे-थोडे चेंजेस आहेत म्हणजे जशीच प्रत्येकाची आवड असते त्याच्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता. तर हे एक वाणासाठीचा खरंच चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर प्रत्येक साडीवरती मॅचिंग असे पाउचेस जर तुम्ही कोणी घेत असाल ना, तर त्याच्यामध्ये हा पण एक ऑप्शन चांगला आहे. म्हणजे खूप छान आहे ते अगदी खूप जास्त कॉस्टली पण नाही. फक्त ₹70 ला तुम्हाला ते भेटणार आहे आणि हे एवढे सगळे त्याच्यामध्ये कलर्स आहेत. तर तुम्ही ज्या प्रकारची साडी घालाल ना, तर त्या प्रकारची घालण्यासाठी हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे. शॉपमध्ये आणखीन भरपूर व्हरायटीज आहेत. म्हणजे तुम्हाला जर पाउचेसच हवे असतील किंवा पर्स हव्या असतील किंवा ज्वेलरीजमध्ये हव्या असेल, तर एवढं सगळं तुम्ही घेऊ शकता. ही माझी छोटीशी शॉपिंग मी जो खरेदी केला ना, तर हा बघा हा जो एक छोटासा पाऊच आहे ना, मी हा ज्वेलरी बॉक्स शेअर केलेला आहे आणि त्याच्यानंतर की ह्या 2 ज्या साड्या आहेत त्या मी मागच्या ब्लॉगमध्ये शेअर केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मी ही जी साडी आहे ना, ती मी संक्रांतीसाठी घेतली. बघू आता ब्लाऊज शिवून भेटतो का नाही माहीत नाही. आणि त्याच्यानंतर मी मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला एक शेअर केली होती ब्लू कलरची साडी, ती पण मी संक्रांतीसाठीच घेतली होती. मला ॲक्च्युली यावेळी मला येलो कलरची साडी घ्यायची होती, पण यावेळी संक्रांतीला येलो साडी घालायची नाही, त्यामुळे मी येलो स्किप केला. बट तरीही मला 2-3 साड्या आवडल्या, तर त्यामुळे मी ह्या 2 साड्या घेऊन आलेली आहे. त्या मी तुम्हाला ब्लॉगच्या अगोदर दाखवलेल्याच आहेत. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना, मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. कमेंट्समुळे मला कोणतेही माझा रीच वाढत नाही किंवा मला यूट्यूबवरती दुसऱ्या लोकांना माझा हा व्हिडिओ सजेस्ट होत नाही. कमेंट करण्याचं कारण फक्त एकच आहे की हा जो तुमच्या कमेंट्सने ना ॲक्च्युली हा माझा कंटेंट आहे तो तुम्हाला कितपत आवडतो किंवा मला असं समजतं की तुम्हाला या कंटेंटमध्ये इम्प्रोव्हायझेशनची गरज आहे का किंवा ॲक्च्युली मी तुमचा काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकली का, हे मला फक्त जाणून घ्यायचं असतं. त्यासाठी मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते की प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट करा, मला खूप प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया अशाच अजून छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.